कसं आहे, खरं तर आम्हाला हा प्रवेश करायला उशीर झाला असं आम्हाला वाटतंय. कारण की एवढा मोठा नेता जे आहे हा महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि आम्ही त्याच्याशी जे आहे काम करण्यासोबत त्यांच्याशी जे आहे उशीर केला असं वाटतंय. सईद भैयाचं जे आहे आम्हाला नेतृत्व आवडलं, आम्हाला काम आवडलं. त्यांनी जे काम केलंय हे कोणीही आतापर्यंत म्हणजे आमदार नसताना खासदार नसताना जे आहे हे सईद भैयाने कॉन्क्रीट काम केलं. या पाथरीच्या डेव्हलपमेंटसाठी साईबाबाचं जे आहे सईद भैयाचा पाठपुरावा आहे एकनाथ शिंदे साहेबाकडे. सईद भैया जे आहे ते 91 कोटी मंजूर आणले, त्यानंतर 25 कोटीचा निधी आणला आणि या माणसाचं विजन आम्ही पाहिलं जेव्हा आम्ही यांच्याशी भेटलो आणि तेव्हा त्या क्षणी आम्ही चौघांना निर्णय घेतला की आता थांबायचं नाही, की पाथरीचाच नाही पूर्ण जिल्ह्याचा जे आहे विकास करण्याची क्षमता सईद भैयामध्ये आहे. पाथरी नगरपालिका आगामी निवडणूक आहे त्यामध्ये सईद भैयाची पूर्ण प्लॅनिंग आहे. सईद भाई पाथरी शहरामध्ये काय आहे अजून आज बरंच काम राहिलेलं आहे. पाथरीमध्ये गार्डन नाही, सईद भैयानं गार्डन त्या ठिकाणी आणायचा त्या प्रयत्न सईद भैयानं केलेला आहे. 150 कोटी रुपयाची जे आहे विकास काम आम्हाला सईद भैयानं दाखवले, आम्ही पाहिले प्रत्यक्षात, आमचा विश्वास बसला की आता जे आहे ते खरंच या माणसाची आता साथ द्यायची वेळ आहे आणि आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज आमच्यासोबत माजी उपाध्यक्ष लालू खान साहेब आहेत, मुख्तार अली साहेब आहेत आणि एजाज खान साहेब, आम्ही 3 आणि मी एक असे 4 जण जे आहे आम्ही 4 नगरसेवकांनी आज प्रवेश केला. आज नगर पालिका सईद भैया के मार्गदर्शन के नेतृत्व में इस पर झंडा लगाएंगे. क्या लावायचं आता पाथरीतील जनतेनं ठरवावं. कारण की एवढं काम ना भूतो ना भविष्यती मराठीमध्ये म्हण आहे की यापूर्वी नाही झालं पुढे होणार नाही. इतकं मोठं काम आहे, या माणसाचं एवढं मोठं विजन आहे की असा दूरदृष्टीचा नेता पुन्हा भेटणार नाही. या माणसानं रोजगार निर्मितीसाठी काम केलं, MIDC आणण्यासाठी आता हे प्रयत्न येतात. आम्हाला माहिती आज साखर कारखाना आहे, साखर कारखाना सईद भैया काही दिवसामध्ये घेतील. अशा नेत्याला जर आपण साथ नाही द्यायची तर आपण काय करायचं. हा जनतेनं पाथरीतला विचार करावा की या सईद भैयाचे जे आहे हे हात आपण बळकट करायचे की नाही, सईद भैयाला साथ द्यायची की नाही हे पाथरीकरांनी विचार करावा. आणि निश्चितपणे जे आहे पाथरीकरांनी विचार केला. या विधानसभेमध्ये जे आहे सईद भैयाला मोठं मताधिक्य दिला आणि येणारी नगरपालिका आहे आपण पाहता सगळे वन साइड जे आहे एकतर्फी नगरपालिका होईल. पूर्ण नगरसेवक सईद भैयाचे येतील आणि सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्ष जे आहे 5 साल मान रहे एक बार हमको तेच आहे ना. मी तेच म्हणतोय ना की 35 वर्ष जे आहे हा 35 वर्ष जे आहे इथं सत्ता राहिली. आज सईद भैया म्हणते फक्त आम्हाला 5च वर्ष द्या आणि 5 वर्ष मी जनतेला हेच म्हणत पाथरीतला की अशा नेत्याला जे आहे की आता काही विचार करायचाच बाकी नाही आणि आम्ही विचार तेच केलाय. मला जर माझ्या प्रभागाचा माझ्या लोकांचा माझ्या समाजाचा विकास करायचा मला सईद भैयाशिवाय पर्याय नाही आणि मी तोच निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आज सईद भैया सोबत आम्ही सगळेजण आलो. आम्ही 4 जण होतो चालू झाले आमच्या मिटिंगा आणि चौघांना ठरवलं की नाही की आता आपल्याला जे आहे या शहराच्या दृष्टीनं जे आहे हा निर्णय घ्यावा लागला. आज भैया प्रत्येक जण जे आहे आमचा हे जे नगरसेवक आहेत लालू खासाब झालं, एजाज खासा, मुख्तार अली हे वार्डामध्ये काम करणारे नगरसेवक आहेत, जनतेमध्ये जाणार आहेत. आणि आज मी माझ्या वार्डाचं सांगतो भैया 2.5 वर्ष झाले जे आहे ते खेळायलो, मला माहिती वार्डामध्ये काय अडचणी आहे. आज वार्डामध्ये डीपीचे कामं राहिलेत, त्या ठिकाणी एक्सटेन्शनची हाय टेन्शन लाईट आहे भैया ती आपल्याला काढायची. या ठिकाणी जे आहे आमच्या प्रभागामध्ये जे आहे रशीद कॉलनीमध्ये अजून रोड राहिल्या जे आहेत तिथं करायच्या. गणेश नगर मध्ये कंपाऊंड वॉल बाकी आहे, एक आम्हाला तुमच्याकडून सभागृह घ्यायचंय. मग हे सगळे काम आहे, हे सगळे कामे राहिलेले असताना जे आहे मग आता आपण काय करायचं, हे कामं होणार आहेत का. आणि इकडं तर काय आम्ही पाहिलं किंवा आमचं काय ठरत न झाले मध्ये तुतारी मध्ये फुंगानी मी तर म्हणलो मी कोणत्या पक्षाचे मलाच कळलं ना. बसलो ऑटो मध्ये बसलो आम्ही वेजार होऊन बसलो ऑटो काही झालाच नाही. 8,500 वर थांबला नाही. सईद भैया गेल्या 1800 पुढं. पण या ठिकाणी जे आहे ते जनतेनं दाखवून दिलं की आम्ही नगरपालिका सईद भैया ताब्यात देणार आहे. आणि सईद भैया 10,500 नाही आपल्याला 18,000पेक्षा जास्त मतदान आपल्याला घ्यायचे. काय काम चालू आहेत रुग्णसेवेचे काम कोण करायला एवढा नेता. रुग्णसेवेचे जे आहेत गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचं काम आहे. रोज सईद भैयाची एक पोस्ट आहे, रोज एका रुग्णाला मदत आहे. एवढा आशीर्वाद घ्यायचा कोणा नेत्यानं काम केलंय का. मग अशा नेत्याला जे आहे ते आता त्याचा हात बळकट आपल्याला करायचा. आणि या सर्वांच्या साक्षीला सांगतो भैया तुम्ही आपल्याला जे आहे
मोठ्या मताधिक्यानं जे आहे की यावेळेसची जी आहे ते असे भया आणि तुमच्या नेतृत्वामध्ये आपल्याला नगर परिषद जे आहे जिंकायचे, चांगल्या पद्धतीचं काम करायचंय.